रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय रामकृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर
वर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे घर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम शेवटची विनवणी संताजनी परिसावी संताजनी परिसावी संताजनी परिसावी शेवटाची विनवणी संताजनी परिसावी संताजनी परिसावी संताजनी परिसावी शेवटची विनवणी संताजनी परिसावी संताजनी परिसावी संताजनी परिसावी शेवटाची विनवणी संताजनी परिसावी संताजनी परिसावी संताजनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी आता फार बोलो काही अवघे पायी विदित अवघे पायी विदित अवघे पायी विदित आता फार बोलू काय अवघे पाय विधितो अवघे पाय विधितो अवघे पाय विधितो विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी विसरतो न पडा माझा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी तुका म्हणे पडिलो पाया करा छाया कृपेची करा छाया कृपेची करा छाया कृपेची तुका म्हणे पडलो पाया कर छाया कृपेची कर छाया कृपेची कर छाया कृपेची विसरतो न पडावा विसरतो न पडावा विसरतो
पडावा माझा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी विसरत न पडावा माझा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी विठोबा रखुमाई गोपाल गोपाल जय रना शेवटाची विनपणी शेवटाची विनपणी शेवटाची विनवणी शेवटाची विनपणी शेवटाची विनवण शेवटाची विनवण शेवटाची शेवटाची विनवण शेवटाची विनपणी शेवटाची विनपणी शेवटाची विनपणी शेवटाची विनपणी शेवटाची विनपण शेवटाची विनपणी शेवटाची विनपणी शेवटाची विनपणी शेवटाची विनपणी शेवटाची विनवणी शेवटाची विनवणी शेवटाची विनवणी शेवटाची विनवणी शेवटाची विनवणी संतांजनी परसावे संतांजनी रे
विसरतो न पडावा विसरतो न पडावा विसरतो न पडावा विसरतो न पडावा विसरत संत जने न परिसावी संत जने परिसावी 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 हरे संत जने संत जने परिसावी संत जने परिसावी संत जने संत जन संत जने संत जने संत जने संत जने हे परिसावी संत जने परिसा विसरतो न पडावा विसरतो न पडावा न पडावा विसरतो न पडावा हे न पडावा विसरतो न पडावा न पडावा विसरतो न पडावा माझ्या देवा तुम्हासी माझ्या देवा तुमची हा माझ्या देवा मद देवा मद देवा मद देवा
माझे माझा माझा देवा माझा देवा माझा देवा तू माझे माझा देवा माझा देवा तू माझे माझा देवा तू माझे विसरतो न पडावा माझा देवा निने जा निने जा निने जा निने जा धने जा रे धने जा रे ग रे धने जा दय माझा देवा तू माझे माझा माझा देवा माझा देवा माझा देवा अरे माझा 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 देवा तुमा रे माझा देवा माझा देवा माझा देवा माझा देवा तुम्हासी अरे माझा देवा माझा देवा तुम्हासी माझा देवा तुम्हासी विसरतो न पडावा विसरतो न पडावा विसरतो न पडावा विसरतो न पडावा विठाला 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 हरी हरी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 टाळी वाजवा सर्वजण टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल कुंडली कमलला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की पार्वती पते हर हर महादेव शेवटची विनवणी
विकू कमी करा थोडा याचा. शेवटची विनवणी संताजनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. आता फार बोलो काही अवघे पायी विदित, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. तुका म्हणे पडिलो पाया, तुका म्हणे पडिलो पाया करा छाया कृपेची. विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. विठ्ठला 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 पंढरीनाथ भगवान समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावम जघन निहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. कृष्णत्वदीय पद पंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानस राजहंस. प्राण प्रयाण समये कफवात पित्तै कंठावरोधन विधो स्मरणं कुतस्ते. शेवटची विनवणी, शेवटची विनवणी संताजनी परिसावी. विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी भगवान एकलिंगेश्वराच्या वास्तव्यानं पावन झालेल्या श्री क्षेत्र पाडळशिंगी भूमीमध्ये आज नैमित्तिक सदराचं हे कीर्तनरूपी वाक्पुष्प भगवान एकलिंगेश्वराच्या परमपावन दरबारामध्ये गुंफण्यासाठी कीर्तनरूपी सेवेला मराठी भाषिक समाजाचे प्राण, महाराष्ट्राची अस्मिता, वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ श्री तुकोबारा यांचा जीवनभर परमार्थ करून त्या परमार्थाची योग्य पोहोच पावती परमात्म्याच्या माध्यमातून मिळावं म्हणून संताच्या माध्यमातून देवाकडं अखेरचा जो निरोप आहे तो पोहोचवणारा हा उपसंहारात्मक 4 चरणांचा अभंग. विठाला विठाला कार्यक्रमाचं प्रवृत्ती निमित्त सगळ्याला ज्ञात आहे, त्याचा ओहापोह तुमच्या समोर मी करतोच. तरी सुद्धा हरिभक्तीपरायण वैकुंठवासी सर्व भजनी मंडळींचे, वारकऱ्यांचे परमप्रेमी भिक्षण मामा घोडके यांच्या प्रथम श्राद्ध तिथीच्या निमित्ताने त्यांच्या सुपुत्रांनी, गावातील सर्व भजनी मंडळींनी,
संयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. तन्निमित्त आपण सगळे आप्तेष्ट हितचिंतक सगळे सोयरे परमार्थप्रेमी वारकरी गुणीजन मंडळी या ठिकाणी हजर आहोत. या एकलिंगेश्वराच्या दरबारामध्ये चैत्र मासामध्ये जो आपला भव्यदिव्य स्वरूपातला श्रीमद भागवत ज्ञानकथा यज्ञ सप्ताह असतो, पूर्वीच्या काळात तिकडं हनुमान मंदिरात एक मार्गशीर्ष महिन्यात पारायण सप्ताह व्हायचा. त्याही कार्यक्रमाचा आणि याही कार्यक्रमाचा मी साक्षीदार आहे. हनुमान मंदिरात मी काही काळ ज्ञानेश्वरीचे पारायणाचं नेतृत्व केलं. इथं रामायण सांगितलं, कथा कीर्तनं केली आणि सगळी ही भजनी मंडळी, गावातील सगळे वारकरी. अंतर आमचं असं किलोमीटरनी अंतर जवळचंच आहे. त्यापेक्षा पाडळशिंगीच्या लोकांचं अंतःकरणाने अंतर जवळचं आहे. त्यामुळं सगळी ही अगदी आत्मीयतेची माणसं. त्यामध्ये वारकरी मंडळीची विशेष सेवा करणारे मामा. कुठेही बसस्टँडला वगैरे भेट झाली की कुणीही वारकरी असो, मामाची भेट झाल्यानंतर बिना चहा पाण्याचा वारकरी जात नव्हता. आणि कुटुंबांनी त्यांनी त्यावेळेस अशी प्रवासाची व्यवस्था नसायची. आलेले वारकरी छान पद्धतीने तळ ठोकून काला होस्तोर राहायचे. तर तेवढ्या लोकांची स्नानं, त्यांची उठाठेव तनमन धनाने मामानी केली. गेल्या वर्षी अचानक देवाज्ञा त्यांना झाली आणि एक मनाला चुटका लावून, एक हुरहुर लावून मामा गेले. त्या काळामध्ये थोडं कोरोनाचं वातावरण असल्यामुळं गंगापूजनाचा 13व्याचा कार्यक्रम करायचं ठरवून तो लांब झाला नाही. त्याची हुरहुर सगळ्यांनाच होती वर्षभर. मध्ये एका कार्यक्रमात आम्ही भेटल्यानंतर आपल्या परिसराचं भूषण संगीत विशारद बळीराम महाराज मला म्हटले, यादव म्हणले एवढा मोठा वारकरी गेला आणि त्या वारकऱ्याच्या निमित्ताने 13व्याचा गंगापूजनाचा कार्यक्रम होणं ही आपल्यासारख्या लोकाला खेदाची गोष्ट आहे. म्हणले तुमचा आणि कुटुंबियाचा चांगला संबंध आहे. मीही बोलतो त्यांच्या मुलाला, श्राद्धाचं कीर्तन आपण मिळून करू मामाचं, असं बळीराम महाराज आपण एका ठिकाणी बोललो होतो. त्या शब्दाला जागून आज ही सगळी मंडळी या ठिकाणी हजर आहेत. गंगथडीहून आमचे बालपणीचे मित्र, भजन सम्राट, ज्यांना गोदाकाठचा ढाण्या वाघ म्हणतात, दिगंबरता त्या होंडे. त्यानंतर इथं विद्यार्थ्याला घेऊन वारकरी संप्रदायातलं शिक्षण देणारे आमचे परमप्रेमी राम महाराज वराट, बळीरामजी महाराज यादव, सदाशिव महाराज खेत्रे. त्याच पद्धतीने गावातले गौतम महाराज, जगन महाराज साबळे, गणेश महाराज, आमचे गुरुजीत वाजवायला दशरथ महाराज. आणि हा कार्यक्रम आत्ता केल्यानंतर असाच हवेत विरून जाऊ नये म्हणून याची स्मृती, याची आठवण कायमस्वरूपी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याकडं कायमस्वरूपी राहावी म्हणून आपल्या सीताराम बाबाच्या परिसरातले जाणकार सर आमचे सतीश सटले सर आणि त्यांचे सहकारी यांना काल फोन केला. तर हे यूट्यूबला कीर्तन पडणार आहे, त्याच्यामुळं त्यांचं मोठं सहकार्य आहे. आता हा कार्यक्रम केला तरी पुन्हा लाईव्ह तुम्हाला कार्यक्रम कधी बी सबस्क्राईब केलं की निगमानंद चॅनलला पाहायला मिळेल. हा सगळा योगायोग आहे. विठाला विठाला भव्यच कार्यक्रम आपला चैत्रात असतो. त्यामुळं परिसरातले जे महान महात्मे भूतकाळात आपल्याकडे होऊन गेले काय आज आहेत, त्यांचा थेट मोकळ्या स्वभावाने मामा बोलायचे म्हणून सगळ्यांचा मामाचा परिचय. इथं सप्ताहाला बऱ्याचदा आल्याला वैकुंठवासी निगमानंद बाबा आल्यानंतर इथंच थांबायचो होतो आम्ही, घुंगरवड बाबा ही सगळी मंडळी मामाच्या घरी. तर योग असा आहे की त्या चॅनलच्या माध्यमातून काही कव्हायना मामाच्या स्मृती जाग्या राहतील. गडावरचे विद्यमान मंत नारायणगडाचे प्रेममूर्ती शिवाजी महाराज, त्यांचं मामाचं बी प्रेमाचं नातं. इकडं संगमेश्वर संस्थानला आमचे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भगवान बाबा होऊन गेले, तर त्यांच्या सानिध्यातही मामा राहिले. परिचय नाही असा कोणी नाही, परंतु शेवटी हा मृत्यू लोक आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस इथून इच्छा असो अथवा नसो जाणं हे निश्चित आहे. विठाला 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 विठाला. श्रीमद भागवतकार दोन गोष्टी सांगतात, त्या आपल्याला आवडत नाहीत पण त्या पुढे आल्याशिवाय राहत नाहीत. एक, दुःख कोणाला आवडत नाही, परंतु दुःख जीवनात येतच. ते अनेक प्रकारचं दुःख आहे. ते प्रारब्धाचं दुःख आहे, ते आरोग्याचं दुःख आहे,
ते कौटुंबिक दुःख आहे, नैसर्गिक दुःख आहे. 3 वर्ष झालं अतिवृष्टीने शेतकरी दुःखीच सगळी. हे न ठरवता दुःख येतात, कल्पना न करताही जीवनामध्ये दुःख येतात, आवडो अथवा न आवडो. तसं मरण एक गोष्ट अशी आहे की ती कोणाला आवडत नाही, पण त्याला सामोरं गेल्याशिवाय भागत नाही. म्हणून सृष्टीचा हा अविभाज्य नियम आहे. आणि एक मुद्दा ऐका जरा, मरण आहे म्हणून सृष्टीमध्ये सृजन आहे. कल्पना करा, माणसं जर मेलीच नसती तर काय झालं असतं? तर बऱ्याच म्हाताऱ्याच्या घरात थप्प्या लागल्या असते. 150 वर्षाचं म्हातारं वरल्या कप्प्यात, 125 वर्षाचं म्हातारं त्याच्या खाल्ल्या कप्प्यात, 100, 80, 85 वर्षाचं म्हातारं सगळ्यात त्याच्या खालच्या कप्प्यात. आणि एवढ्या म्हाताऱ्याची उठाठेव करून शेतीतल्या कामाला कोणाला वेळ भेटला असता का? म्हणून ऐका एक वाक्य, आपल्याकडं मुलं जन्मल्यानंतर त्याची सोहळी करतात, साखरपान वाटणं, पेढे वाटणं. पण सर मेक्सिको नावाचा एक देश आहे, त्या देशामध्ये माणसं मेल्यानंतर तोफा वाजवतात, विठाला 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 म्हणून मरण आहेच, आपल्यालाही जायचं आहे. पण एक वाटतं, मी सोडून बाकीचे मरणार आहेत असं प्रत्येकाला वाटतं. मला तर वाटतं हो सगळे मरणार आहेत मी राहणार आहे. पण पुन्हा बारकाईने विचार केल्यानंतर हे सुद्धा माझ्या लक्षात येतं की असे कीर्तन मला जास्त देतात लोक, कोणचे 13वेचे श्राद्धाचे, जरा त्याच्यात डोक्याचा किस पडावा लागतो बोलायला म्हणून. आणि प्रेमाचे तर कार्यक्रम आपण हा तर आपला घरचा कार्यक्रम आहे सगळ्यांचा. पण माझ्या हे सुद्धा लक्षात आहे महाराज की आपलं सुद्धा गंगापूजन करायला एखादा कीर्तनकार फेट्याची पिशवी घेऊन तयारच असेल. जायचं तर निश्चितच आहे, पण जाण्यामध्ये फरक आहे. काहीतरी हे शरीर मिळाल्यानंतर काहीतरी असं कार्य करून जा की त्याच्या स्मृती समाज मनावरती काही का उमटलेल्या राहतील. चांगलं कार्य करून जा. चांगलं कार्य केलं तरीही मरायचं आहे आणि वाईट काम करूनही मरायचं आहे, तर चांगलं काम करूनच मरा ना. विठाला विठाला आणि एकही दुसरंही वाक्य सांगून जातो पुन्हा, मामा सेवा तर करायची पण कुणाला बोलायला आणि भांडायला सुद्धा आमचे मामा कधी घाबरले नाहीत. एखादा वारकरी असला तरी प्रेमाने धडक तोंडावर बोलणार. म्हणून लोक म्हणायचे मामाच्या अंतःकरणात प्रेम आहे, पण जरा फटकळ स्वभाव होताच, त्याच्यात काय दुमत नाहीये. म्हणून त्यांच्या सुपुत्राने हा कार्यक्रम घडून आणलेला आहे. कसं असतं कुटुंबामध्ये, वय झाल्यानंतर 60च्या आसपास बुद्धी माणसाची काम करत नाही नीट, त्यामुळं कुणाचाही स्वभाव थोडासा विक्षिप्त होतो आणि कुटुंबियाला त्याचा त्रास होतो. असं जरी असलं तरी वडील हे वडील असतात शेवटी, हे लक्षात घ्या. काही काहीला कुटुंबात म्हणायची सवय असते, आमचं म्हातारं आहे ना त्याला काय कळतच नाही किंवा ते मूर्खच आहे. तर रामायणामध्ये नाथ महाराजांनी सांगितलं, मूर्ख म्हणू नये पिता. आपल्या जन्मदात्या वडिलाला काही कळत नाही ते मूर्ख आहेत असं कधी म्हणायचं नाही, लक्षात घ्या. काही झालं तरी ते जन्मदातेच आहेत. तुकाराम महाराजांनी संसारिकाचे नियम सांगताना सांगितलं, वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व. शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट, शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलाचे. शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलाचे. त्यांचं महत्व आपण वाढवावं, कमी करू नये, हे लक्षात असू द्या. म्हणून दशरथ राजांनी दिलेला जो कैकेयीला वर
वचन दिलेलं होतं. दशरथ राजांनी दिलेलं वचन सार्थ करून त्या वडिलाचं मोठेपण वाढण्यासाठी गुरुपुष्यामृत योगावरती जे प्रभू रामचंद्र अयोध्येचे राजे होणार होते, ते जे पावलं सिंहासनावर बसणार होते, तेच अनवाणी पाय घेऊन राम अरण्यात गेले. वाढवी महत्व वडिलांचे. तर दशरथ राजाचं महत्व वाढवण्यासाठी प्रभू रामचंद्राने हे दिव्य पेलवलं. म्हणून कारण कसा विषय असतो, जन्मदात्या वडिलांनी जे जे काय कमावलेलं असतं ते आपोआप त्या मुलाला मिळत असतं. कष्ट करून बाप सगळ्या गोष्टी जोडतो, पण ते आपोआप मुलाला मिळतात. बापाचं नाव मिळतं, बापाचं आडनाव मिळतं, ती प्रॉपर्टी मिळते. वडील गेले तरी ती प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावाचा का फेर होत नाही, त्या मुलालाच मिळते का नाही. मग त्यांनी कष्ट केलेले आपोआप त्या ह्याला मिळतात. आपोआप तुकाराम महाराज सांगतात, बाप करी जोडीले कोराची आई, बाप करी जोडीले कोराची आई, बाप करिले कोराचे आस, बाप करी जोडिले कोराचे आस. आपुली करवंडी वाळवोनी, आपुली करवंडी वाळवोनी, 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 वाळवोनी. एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी. आपुली करवंडी वाळवोनी, आपुले करवंडी वाळवोनी, 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 वाळवोनी. एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी. बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली करवंडी वाळवून एकाएकी केला मिरासीचा धनी. कारण आपल्याला एवढंच माहिती आहे की 9 महिने 9 दिवस उदरामध्ये आई त्या मुलाला वागवते, पण तरीही बाप म्हणत असतो की हा मुलगा माझ्या पोटचा आहे. का म्हणतो? त्याचं शास्त्र असं आहे की 81 दिवस मुलगा अगोदर बापाच्या पोटी असतो आणि 9 महिने 9 दिवस तो आईच्या पोटी असतो. दोन्हीचं गणित होतं बरोबर 1 वर्ष 12 महिने. तर हे पूर्ण शरीर पिंड घडायला 1 वर्ष लागतं. शुक्राणूच्या माध्यमातून 81 दिवस मुलगा बापाच्या पोटी असतो आणि 9 महिने 9 दिवस तो आईच्या पोटात राहतो. त्यामुळं पूर्ण हे शरीर घडायला वर्ष लागत असल्यामुळं बरोबर वर्ष झाल्यानंतरच त्याचं श्राद्ध कर्म असतं. विठाला विठाला या शरीराला पिंड म्हणतात ना, पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा. मग तो बापाच्याही पोटचा असतो. म्हणजे आई आणि वडील मिळून आपल्याला जन्माला घालतात. आणि एक पहा, बऱ्याच जणांनी जास्त आईचंच गुणगान केलेलं आपल्याला आढळतं. चांगलीच गोष्ट आहे ती. मी म्हणतो आईचं गुणगान नाही, आईचं गुणगान गाऊन काय काय कोट्याधीश झाले. विठाला विठाला. चांगलीच गोष्ट आहे, पण बापाचेही कष्ट कमी नाहीत याचं जरा थोडंसं भान ठेवा. विचार करा, एखाद्या घरचं पितृछत्र हरवतं, वडील जातात, त्या घरच्यांचं काय दुःख आहे त्या घरच्यालाच कळतं राजा. वडिलाचं छत्र नाही म्हणल्यानंतर, काही काम करत नसले तरी वडील नाहीत म्हणल्यानंतर त्यांच्या उठण्या बसण्याच्या जागेवर बघितलं की माणसाला भडभडून येतं. दुसरा मुद्दा सांगतो, आवेळी एखादा पिता जर गेला घरातला तर त्या कुटुंबाकडं, या कुटुंबाचा रक्षण करता नाही म्हणून वासनामय आणि वखवखल्या नजरेने समाजाची पाहण्याची शक्ती तयार होते. कारण त्या घराचं रक्षण करता नसतो, हे लक्षात असू दे. म्हणून काम करो अथवा न करो, पितृछत्र राहणं हे गरजेचं आहे. शास्त्रकार तर सांगतात की ज्याला जीवनात जास्त काळ आई वडिलाचा सहवास मिळतो
तो खरा भाग्यवान असतो. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. आणि कधी कधी वडिलाच्या शिक्षा देण्याने, कारण शिक्षा दिल्यानेच मुलगा घडत असतो. कसा घडत असतो? शास्त्र त्याचा असा आहे, लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत. तर 5-6 वर्षाचा मुलगा आहे तोपर्यंत त्याचा लाड करायचा, आणि तो 10 वर्षाचा आहे तोपर्यंत त्याला शिक्षा द्यायची. अभ्यासासाठी त्याला असं ढाकात ठेवायचं. आणि ते 10-15 वर्षाच्या पुढं सरकल्यानंतर मुलाला शिक्षा द्यायची नाही, त्याच्याबरोबर मारहाण करायची नाही, त्याला मारायचं नाही, बोलायचं नाही जास्त, मित्रासारखं त्याच्याबरोबर राहायचं. कुठून कुठपर्यंत मुलाला कसं पालन करावं याचं शास्त्र आहे. काही काही मुलांचा इतका लाड करतात की लाडाने पार ते इतकं बिघडून जातं, मग ते बिघाड्यानंतर हे वडील त्याच्यावर बिघडतात. मग आता इतक्या उशिरा बिघाड्यानंतर ते पोरग ऐकत होय, मग छे छे. वडिलाला वाटतं बघावं ह्याच्याकडं. पण ज्यावेळेस बघायला हा बाप निघतो ना, त्यावेळेस मुलगा बापाच्या ऐकण्यातून बाहेर गेलेला असतो, कारण तो आलेला असतोय ताकदीच्या रगीत आणि म्हातारा शिरलेला असतोय पांघरायच्या चादरीत. त्याच्यामुळं रगीत आलेलं पोरग थोडंच बापाचं ऐकत आहे. म्हणून आपला बूट त्याच्या पायाला आणि त्याचा बूट आपल्या पायाला आलाय की मारहाण करायचं टाळा मुलांना. एवढं तरी कीर्तनातून शिका. ऐका थोडंसं. तर कधी कधी वडील शिक्षा देतात किंवा बोलतात, याच्या पाठीमागे हेतू एकच असतो की मुलगा आपला घडावा. त्यासाठी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. भजन करा. विठाला इंग्रजांचं इथं राज्य असताना कलकत्त्याला एक सुभेदार होऊन गेली, आणि 5-6 वर्षाचा त्यांचा मुलगा असेल. वडिलाला वाटलं की मुलगा आपल्यापाशी राहिल्यानंतर लाडाने जास्त शिकणार नाही, घडणार नाही. आणि कलकत्त्याच्या बाजूला छोटंसं एक त्यांचं खेडेगाव होतं. पण कलकत्त्यासारख्या मोठ्या महानगरामध्ये जर मुलगा चांगल्या शाळेला वगैरे राहिला तर तो काहीतरी घडेल असा हेतू. पण लाडाने मुलगा आपल्याला माईने चिकटल म्हणून आदल्या रात्रीच त्या मुलाला सांगितलं, त्याच्या वडिलांनी काय सांगितलं की उद्या सकाळी तुला जायचंय, तुला काय काय लागतं तर तुझा पसारा तू बांधायचा, आणि घोड्यावरती आपला मुनीम तुला कलकत्त्याला सोडवायला येईल, मी काय येणार नाही. आता मुलाला कधीच आईवडिलाला सोडलं नाही, सांगितलं तर त्याला काय कळणार काय पसारा भरायचा आहे. पण काय काय लागतं तर आईच्या मदतीने त्याने आपला पसारा भरला. सकाळ झाली आणि मुनिमाने घोडा आणला. घोड्यावरती त्या मुलाला बसवलं, पसारा टाकला. तर पळत पळत जाऊन एकदा आईला बिलगावं, आईला मिठी मारावी, तिच्या प्रेमाची थाप एकदा आपल्याला मिळावी म्हणून बाजूला उभ्या असलेल्या आईकडे मुलगा चालला. तर त्या वडिलांनी, त्या सुभेदारांनी त्या मुलाचा असा हात पकडला. घोड्यावर बसायचं म्हणले आणि नीट कलकत्ता गाठायचं, इथं रडापडीत वेळ घालवायचा नाही, चल नीट. तर आई तिकडं रडते, पण जरब होती त्या सुभेदाराची. मुलगा इकडं रडतोय, पण जाताना एकमेकाची भेट घेऊ दिली नाही. मुलाला घोड्यावर बसवलं आणि मुली मला म्हणले, पाठीमागे यांनी वळून बघितलं की घोड्याला मारायसाठी जो फोक काढायला त्याच्या पाठडात एक टाकायचा. मागं सुद्धा ह्याला वळून पाहू द्यायचं नाही. नीट शिकायचा, नीट अभ्यास करायचा. दर महिन्याला मनी ऑर्डरनी पैसे येतील. घोड्यावर मुलगा बसवला तर हुंका सुद्धा मुलाने दिला नाही बापाच्या धाकाने, पण मुलगा रडत होता. पाठीमागं आई रडते, वळून सुद्धा बघितलं नाही. आणि कलकत्त्यासारख्या शहरात मुलगा पोहोचवला. कुठं हॉस्टेलला वगैरे ठेवायचं ते ठेवला. भेटायला वगैरे वडील कधीतरीच वर्षाला 1.5 वर्षाला जायचे. आईची मुलाची भेट 2-4 वर्ष बापाने होऊच दिली नाही. पण मुलगा चांगला शिकत होता, घडत होता. चरित्र मोठे. पुढं तो मुलगा फॉरेनला गेला शिकायला आणि चांगली उच्च विद्याविभूषित पदवी घेऊन आला. पूर्वी शहरात जायला शिकायची भ्रांत होती, तर फॉरेनला जाणारी थोडी. तिथून शिकून आला, चांगला अधिकारीच होऊन आला. आणि एवढा मोठा मी शिकून आलोय म्हणून त्यांनी काय केलं ऐका. एका समारंभाचं पार्टीचं आयोजन केलं. शेकडो लोक जमलेले, चांगले हाय प्रोफाईल सोसायटीतले, आणि पार्टी रंगात आलेली आहे. संगीत वगैरे असे भजनी त्या काळात चांगले संगीतकार तिथं.
पण ते सुभेदार उठले आणि उठल्यानंतर मुलांनी पदवी मिळवली, पण आणखीन 10-5 रुपये तो मिळवीत नसताना एवढा पार्टीवर तो खर्च करायला लागला उधळ्यावनी, हे बापाला पटलं नाही. तेवढ्या सगळ्या शिकल्या सवरलेल्या लोकांमध्ये त्याचे वडील उठले आणि जाऊन गचुरं धरलं, 2 गालात 2 ठोके लावले. तर लहानपणी शिक्षा दिलेली वेगळी, पण एवढ्या मोठ्या समाजामध्ये एवढा मोठा मी शिकून सवरून आलेलो आहे, कधी प्रेमाने हे वडील बोलले नाहीत. आणि आज भर समाजामध्ये माझ्या बापानी सगळ्या लोकांमध्ये माझा अपमान करून माझ्या गालात 2 चापटा मारल्या. फार वाईट वाटलं, मुलाला ढसढस रडला. त्याचे वडील नाही दुसऱ्या रूममध्ये होते, मुलगा इकडं रडत होता. पण त्या मुलाने निश्चय केला, कोणत्या गोष्टीची काही सीमा असते. आता मी या जगात राहीन नाही तर माझे वडील राहतील. पण म्हणला मी जग का सोडायचं, मी काय अपराध केलाय, मी त्यांची आज्ञा पाळली, शिकतोय, निर्व्यसनी आहे, त्यांचा शब्द कधी मोडीत नाही. पण लहानपणी मारहाण केली, 4-4, 5-5 वर्ष माझी नाईची शिकण्यासाठी भेट होऊ दिली नाही, ती गोष्ट ठीक आहे. पण आता मी का लहान राहिलोय काय, मी संपणार नाही, मी माझ्या बापाला संपवणार. मोठा दगड उचलला आणि संध्याकाळी झोपलेल्या बापाच्या डोक्यात टाकायचा, दरवाजा ढकलून त्या दारापाशी गेला. गेल्यानंतर त्याचे आईवडील आतून बोलत होते, त्यांनी दारातून ऐकलं. ती आई बापाला म्हणत होती, इथून मागं मी तुमचा शब्द कधी मोडला नाही, तुमच्या निर्णयाला कधी विरोध केला नाही, पण तुम्ही आज जे वागलात ते मला अजिबात पटलं नाही. लहानपणी मारणं वेगळं, पण लेकरू आता परदेशातून शिकून आलंय, त्याचे सगळे मित्र आलेले, मोठमोठाले पदाधिकारी आलेले, त्यांच्यामध्ये तुम्ही मुलाचा अपमान आज नको होता करायला. तर वडील काय म्हणले, वडील म्हणले अमेरिकेतून शिकून आला म्हणजे तो पूर्ण माणूस झालाय असं नाही. शिकणं वेगळं आणि चांगला माणूस होणं वेगळं. कीर्तन करणं वेगळं, मृदंग वाजवणं वेगळं, गायन काम करणं वेगळं, पण त्याच्यानंतर तो चांगला माणूस होणं वेगळं, हे लक्षात ठेवा. का कधी कधी या एकलिंगेश्वराच्या दरबारात एखादा कीर्तनकार कीर्तन करतो तर लोक मंत्रमुग्ध होतात, आणि ह्या टोल प्लाझापाशी गेल्यानंतर कमिटीला फोन येतो, ठरलं तेवढं तुम्ही केलं नाही. तिथून कीर्तनकार गाडी मंडपात आणतो, तर कमिटीचे लोक म्हणतात कीर्तन चांगलं केलं पण माणूस काय चांगला नव्हता बाबा. जीवनामध्ये काय बनायचं यापेक्षा चांगलं माणूस बनायला अगोदर शिका, चांगलं माणूस बना. माझ्या मुलाला मला चांगला पैसा कमावणारा बनायचं नाही ग, आणखीन त्यांनी कमवायला सुरुवात केली नाही तर अशा पार्ट्या समारंभ करणं हे त्याला शोभत नाही. मला त्याला चांगला माणूस बनवायचंय, आणि ह्या भोगवादी संस्कृतीकडे वळण्याऐवजी त्याने अध्यात्माकडे वळून काही माझ्या भारत मातेची सेवा करावी, असं मला माझ्या मुलाला घडवायचंय. असं म्हणून ते वडील रडू लागले रूमच्या आत. आणि बायकोला म्हणले, तुला वाटतं का माझं माझ्या मुलावरती प्रेम नाही, तुझ्यापेक्षा त्याच्यावर माझं जास्त प्रेम आहे. पण तरी सुद्धा छन्नी हातोडा घेऊन दगडाला घडल्याशिवाय त्याला देव पण येत नाही, तसं बोलण्यातून त्याला कधी कधी लहान असताना थापड थुपड केल्याशिवाय त्या मुलाचं जीवन घडत नाही. हे आपल्या वडिलाचे उत्तुंग विचार त्या मुलाने ऐकले, आणि आतमध्ये वडील रडत असताना त्या मुलाच्या हातातला दगड खाली गळून पडला, आणि दारामध्ये तो ओक्साबोक्षी रडत रडत दरवाजा ढकलूनच मध्ये आला, आणि वडिलाच्या पायाला लागून म्हणला, तुम्हाला मी ओळखूच शकलो नाही. तर ते वडील सुभेदार होते, आणि मुलगा कोण होता तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचं नाव आहे त्यांचं नाव होतं दयानंद सरस्वती विठाला विठाला तसं वडील मोठे असतात ते बोलतातच, पण त्यांचा हेतू काय आहे हे जर मुलाला कळलं नाही तर कुटुंबात एक वाक्यता आणि एकात्मता कधी राहत नाही. म्हणून त्या वडिलांनी आपल्यासाठी कष्ट केल्यानंतर 2 गोष्टी जीवनामध्ये ऐका, ते आहे तोपर्यंत घडल तेवढी त्यांची सेवा करावी, आणि ते गेल्यानंतर त्यांचं श्राद्ध तिथीपर्यंत पिंडदानाचं सगळं उत्तर कार्य त्या मुलांनी करायला हवं. हयात असताना आई वडिलांची सेवा जितकी महत्वाची आहे तितकंच उत्तर कर्म सुद्धा महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. त्यांच्या काय इच्छा आकांक्षा वगैरे असतात त्या करायच्या असतात, पूर्ण करायच्या असतात. गृहीत धरा एखाद्या वारकरी जीवन जगलेला असतो, आणि वारकरी जीवन जो जगलेला आहे त्यांनी बाकीच्या संसारातल्या अपेक्षा मुलावर लादूच नाहीत. त्यांनी म्हणावं किंवा माझ्या जीवनात मी पंढरपूरची आषाढी
आळंदीची कार्तिकी आणि पैठणची षष्ठी कधी चुकू दिली नाही. गावात सप्त्यात जी आपली परंपरेनेच पंगत चालत आलेली 4 वारकरी जेव घालायची ती कधी बंद पडू दिली नाही. आपल्या वाट्याला जी वर्गणी येईन ती इमानदारीने दिली. एवढ्या 3 वाऱ्या तुम्ही करा आणि गावातली जी पंगत आपल्या घरी 4 वारकरी जेवून त्यांचा आशीर्वाद मिळतो तेवढं एक तुम्ही करा. अशा थोड्या अपेक्षा परमार्थिकाच्या असतात, त्या पुढच्या पिढीने पेलवायच्या असतात. राजा काय कायच्या मोठ्या अपेक्षा असतात. अपेक्षा कोण करतं तर अपेक्षा ह्या शरीरातलं सूक्ष्म शरीर करतं. हे शरीर जे आहे हे दिसतं, ह्याला पार्थिव शरीर म्हणतात, स्थूल शरीर म्हणतात. हे पडलं हे मातीचंच असल्यामुळे ह्याची माती असते. शरीराची होय माती शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. कोणी नयेती सांगाती बोला, कोणी नयेती सांगाती, हे कोणी नयेती सांगाती, कोणी नयेती सांगाती. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. शरीराची माती होते म्हणजे हे शरीर मातीच आहे. ओले मृत्तिकेचे मंदिर आत 6 जण उंदीर, गुंफा करीताती यांचा नका करू अंगीकार गा. हे शरीर मातीचंच आहे. म्हणून आपण म्हणतो अमके अमकेची मी माती करून आलो. हे शरीराची माती, आतला जो आत्मा आहे हा आत्मा जळत नाही. नैनम छिंदंती शास्त्राने. मग शरीर जळतं, पंचकृत पंचमहाभूताचं शरीर जे ते तत्व ज्या त्यामध्ये विलीन होतं. उरतं काय तर मधलं सूक्ष्म शरीर, म्हणजे सूक्ष्म शरीर आहे. उरतून हे पांघरून आहे पार्थिव शरीराचं. ह्या शरीराला ज्ञानेश्वर महाराज वस्त्र म्हटले. आगा जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन वेढीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. त्याला ते वस्त्र म्हटले. संस्कृतमध्ये त्याला वसती वसन म्हणतात. आणि दुसऱ्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज त्याला घोंगडी म्हटली. तुझी घोंगडी चांगली कानोबा, तुझी घोंगडी चांगली, तुझी घोंगडी चांगली, काढोबा तुझी घोंगडी चांगली. आम्हास का दिली वागुली रे, आम्हास का दिली वागुली, तुझी घोंगडी चांगली कानोबा, तुझी घोंगडी चांगली. शरीराला घोंगडी म्हटली ती की देवा तुझी घोंगडी, तुझं शरीर चांगलंय. चांगल्याच्या विरुद्ध वांगलं. तर वांगलं शब्द हा ज्ञानेश्वर महाराजाच्या शब्दकोशातला. आता वांगलं म्हणलं तरी म्हणतात काय गावंढाळ बोलतो बुवा. ज्ञानेश्वरीमध्ये काय काय जे शब्द आहेत ते खास शब्द येतात. काय काय नाहीत का म्हणे सकाळी झावळं झावळं उठलो, पाडलं शिंगीला म्हणतात का? तुमच्याकडे झावळं शब्द आहे का? अमेरिकेतले होय आपण सगळे, झावळं नाही कळायला. तर त्या ज्ञानेश्वरीमध्ये झावळं शब्द आहे, तिन्ही सांजा हा शब्द आहे. हे जे शब्द आहेत ना हे आहेतच. सकाळी सकाळी महिला ज्या म्हणतात ना की मी हे पारूचं काम करते, पारूस शब्दाचा अर्थ शिळ. पारूचं तोंड घेऊन शेतात गेलो म्हणजे गोळणा सुद्धा केला नाही.
तर तो सुद्धा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आहे, जरा पारायण करीच त्यासाठी थोडे. विठाला विठाला. ढाला ढाला ढाला. तसं चांगल्याच्या विरुद्ध वांगलं. तुझं शरीर घोंगडी देवात चांगलं आहे, आमचं वांगलं आहे, ती घोंगडी म्हटली. ऐका, तर कबीरदासजी या शरीराला चादर म्हटली. तुझी चादर चांगली ना आमची चांगली नाही, आमची झिरझिर झालेली चादर आहे. चदरिया झिने रे झिने चदरिया झिने रे झिने 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 रे झिने आवाज झिने चदरिया झिने रे झिने 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 चदरिया 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 हे मोरे चदरिया झिने चदरिया बनाया कमल का चरखम बनाया पांच तत्व की चदरिया झिने रे झिने झिने रे झिने आपलं चदरिया म्हणजे चादर रूपी हे शरीर झिरझिर झालेलं. झिरझिर कसं झालेलं आहे? ह्याला मुख्य 9 छिद्र असताना शरीरावरती रोमावळी ज्या आहेत त्याची संख्या 3.5 कोटी सांगतात. किती छिद्र आहेत शरीराला? हे 3.5 कोटी छिद्र आहेत. एक मुलगा एका सरनी असं सांगितल्यानंतर शाळेत म्हटला, सगळे 3.5 कोटी जर अंगावरती केस आहेत तर ज्याला एकदमच टक्कल पडे त्याचं कसं काय असेल? विद्यार्थी मोठे हुशार. तर ते सर म्हणले, त्याच्या डोक्याला टक्कल पडल्यामुळे त्याच्या अंगावरती केसाची संख्या जास्त असते, मोजून बघ वाटल्यास. विठाला 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 चादर म्हणा, घोंगडी म्हणा, वस्त्र म्हणा, हे आहे. आणि त्याच्यात हे सूक्ष्म शरीर आहे. मग याची माती झाली तरी सूक्ष्म शरीराच्या काय अपेक्षा असतात त्या पूर्ण करणं आणि त्याला सद्गती असते. त्याच्यासाठी हा कार्यक्रम नेमका कुणासाठी आहे? हा सूक्ष्म शरीरासाठीचा कार्यक्रम आहे. विठाला विठाला ऐका जरा, रामायणातलं युद्ध निर्णायक स्थितीवरती आलं, वळणावरती आलं, आणि भगवान प्रभू रामचंद्र आणि राजा रावण समोरासमोर होते. असं घनघोर युद्ध झालं. रावणाचं प्रभू रामचंद्रांनी डोकं उडवलं तरी सुद्धा त्या उडवलेल्या शिरकमलाच्या डोक्याच्या जागेवर दुसरं डोकं यायचं पुन्हा. रावण मरायलाच तयार नाही. डोक्याला डोकं फुटायचं पुन्हा. संध्याकाळच्याला युद्ध संपलं. 2-3 वीर आले सुग्रीवासारखे, ते म्हटले, डोक्याला डोकं तयार होते म्हणल्यानंतर तुम्ही रावणाच्या हृदयात बाण मारायला पाहिजे होता. का नाही हृदयात बाण मारला? तुलसीदासजींनी त्यांच्या रामाने सांगितलं, दोहा माझ्या लक्षात नाही पण त्याचा अर्थ मोठा आहे. राम म्हणतात, रावणाच्या हृदयावरती बाण मारून त्याला मारणं सोपं होतं, पण मी का मारलं नाही? कारण सीतेला रावणाने इथं आणून ठेवलेले भक्तिरूपी सीतेला, आणि तिच्या ध्यासाने रावणाच्या हृदयात सध्या सीता आहे. रावणाच्या हृदयात काय सध्या? सीता आहे. आणि रावणाच्या हृदयात सीता असल्यामुळं मी हृदयावरती जर बाण मारला तर माझ्या सीतेचाच वध होईल. आणि सीतेच्या हृदयात मी आहे, आणि माझ्या हृदयात अंतर्बाह्य सगळं हे विश्व धारण केल्यामुळं मी जर रावणाच्या हृदयात बाण मारला असता तर सगळी सृष्टी संपली असती. म्हणून मला कळत असून सुद्धा मी रावणाच्या हृदयात बाण मारला नाही. हा, काही कारणाने त्याला विक्षेप झाला आणि त्याच्या अंतःकरणातली ही भक्तिरूपी सीता निघून गेली की मी मग रावणाला संपवतो. आणि दुसऱ्या दिवशी तशी परिस्थिती आली. रावण थोडा विचलित झाला आणि प्रभू रामचंद्रांनी बिभीषणाच्या सांगण्यावरून इथं अमृताची कुपी होती ती फोडली अगोदर, इथं बाण मारून. रावण खाली पडला. तर पडल्यानंतर
विजय मिळाल्यानंतर आवरतच नाही सैन्य, गुलालन तोफान हे का आवरत आहेत का? तिथं वानरच आवरायलाच तयार नाही. मोठा आनंदोत्सव करायला लागले. तर प्रभू रामचंद्राने असा हात केला, म्हणजे कुणी जरी जिंकला तर त्यांनी जिंकण्याचं श्रेय घ्यायचं नसतं. कारण का घ्यायचं नसतं? कुणीतरी विरोधातला हारलेला आहे म्हणून हा जिंकलेला असतो, ह्याचा अगोदर भान ठेवायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणले, आज दुःख आहे रावणाच्या बाजूला, रावणाला मी मारलेले, बाण लागलेला आहे. पण आणखीन रावण आणखीन मेलेला नाही, तो आणखीन सावध आहे, पण तो पडलाय. त्यामुळं आनंदोत्सव वगैरे काही करू नका. लक्ष्मणाला बोलावून घेतलं प्रभूंनी आणि बोलावून घेऊन सांगितलं, लक्ष्मणा, प्रभूच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणले, तुम्ही रडतात दादा कोणासाठी? तर राम म्हणतात, रावणासाठी. का? लक्ष्मणा, बऱ्याचदा तुला मी बोलतो पण वेळ आल्यानंतरच बोलतो. माझं जीवन चरित्र उत्तुंग आणि मोठं होण्यामध्ये दोघा जणांचा सिंहाचा वाटा आहे. पण जग त्यांना चांगलं म्हणत नाही, ही गोष्ट खरी आहे. पहिली माझी सावत्राई कैकई, तिच्यामुळं मी मोठा झालो. आणि दुसरा मोठा झालो माझ्या वैऱ्यामुळं, रावणामुळं मोठा झालो. का? कारण कैकईचं रामावरती आपल्या भरतापेक्षा, शत्रुघ्नापेक्षा अधिक प्रेम होतं. लहानपणी राम कैकईकडेच राहायचे, पण राम इथंच लाडाकोडात जर राहिले तर रामाची कीर्ती वाढायची नाही. उमऱ्याच्या घरात आणि गावात राहून कीर्ती वाढती का? नाही. विद्यार्जन करण्यासाठी सुद्धा कुठं देहुला, त्याच्यानंतर ऋषिकेश, काशी, गुरु घरी काही दिवस राहिल्याशिवाय माणसाला मोठे पण येत नाही. घरच्या घरी भजन कीर्तन करून तुम्हाला कोण मोठं म्हणेल? त्याच्यामुळे वारकरी संप्रदायातले आम्ही माणसं जी फिरतो ना, तर फिरण्याने माणसाच्या बुद्धीचा विस्तार होत असतो. बाहेरचं जग बघितल्यानंतर गावात राहिलं की काय असतं, ह्याचा बैल उधाळा आणि त्याच्या माकात गेला, त्याने चिरा उपाटला आणि इकडं ढकालला बाण, ह्याची मुलगी नांदाना आणि त्याची सून पळून गेली, ह्याच गोष्टी गावात राहतात. त्यासाठी थोडं गावगाडा डोक्यातनं आणता विद्यार्जन करण्यासाठी सज्जनाच्या, विद्वानाच्या सहवासात यावं. विठाला 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 येऊन संचरते देशा, येऊन सेविती पंडिता, तस्य संकुचिता बुद्धी घृत बिंदू पुमावत. जो देश देशांतर फिरत नाही, सज्जनाच्या सहवासात येत नाही, त्याची बुद्धी पाण्यात पडलेल्या तुपाच्या थेंबासारखी थिजलेली राहते. पण जो देश देशांतर फिरतो, संत महात्म्याच्या अभ्यासू माणसाच्या सहवासात येतो, त्याची बुद्धी पाण्यात पडलेल्या तेलाच्या थेंबासारखी विस्तार पावत असते. असे दोन अर्थाचे दोन सुभाषित आहेत. म्हणून राम म्हणतात, कैकईमुळे मी कसा मोठा झालो. तर कैकईने त्यावेळेस काय केलं? आपल्या दोन्ही सौतीला बोलावून घेतलं, कौशल्येला, सुमित्रेला. म्हणले, इथं राहून रामाची कीर्ती व्हायची नाही, राम अयोध्येच्या बाहेर पडायला पाहिजे, तर त्यांच्या पराक्रमाला व्यासपीठ, रणांगण मिळेल आणि ते मोठे होतील, त्यांचा पुरुषार्थ गणल्या जाईल. रामाला बाहेर काढायचं म्हणलं कीच कौशल्येला आणि सुमित्रेला तर भोळच आली. सावध झाल्यावर म्हणल्या, जे कोणी रामाला बाहेर काढीन, चंद्र सूर्य तोपर्यंत जग त्याला चांगलं म्हणायचं नाही. कारण रामाची त्या काळात लोकप्रियताच तेवढी होती. ते रामराज्य जे होतं ना, की तशी लोकप्रियता मिळेल ती भाग्यवानच म्हणावं, पण तसं काय कोणाच्या वाट्याला यायला तयार नाही. आणि मग जाणून बुजून कैकईनी जग आपल्याला नावं ठेवीन हे जाणून सुद्धा रामाला अयोध्येच्या बाहेर काढल्याशिवाय राम मोठे व्हायचे नाहीत, म्हणून कैकईनी ते दिव्य प्यालावलं. राम म्हणतात, कैकई मातेने मला बाहेर काढलं, माझं नाव मोठं तिने बाहेर काढल्यामुळं झालं. पण आज माझ्या आईला, कैकईला, जग काळतोंडी म्हणतंय. मुलगी झाली तर कैकई नाव फार हौसेने माणसं ठेवतात, असं आजही नाही. इतकं ते नाव असं कोपऱ्यात पडलं, आडगळीत पडलं. म्हणून पहिले उपकार माझ्या आईचे, कैकईचे येतं, आणि दुसरे उपकार रावणाचे येतं. म्हणून अशा वायऱ्याच्या शेवटच्या वेळेस त्याचं काय मनोगत आहे हे समजून घेण्यासाठी लक्ष्मणा तुझा. लक्ष्मण गेले. राजा रावण पडलेला होता, रडत होता. बिभीषणही बरोबर आहे. अशी मान हलवून घालून जय हरी घातला रावणाने, नतमस्तक झाला. रावण रडून म्हणतो, लक्ष्मणा, फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. राम देव आहेत आणि तू त्यांची सेवा करणारा साधू आहे, तुझ्यासारखा साधू होणार नाही. उर्मिलीसारखी सुंदर पत्नी सोडून 14 वर्ष 14 दिवस अनवाणी पायाने त्यांची सेवा तू अरण्यामध्ये करतोस, तुझ्यासारखा साधू व्हायचा नाही. मला एक सांग, तू आपण होऊन आलास
का तुला प्रभू रामचंद्रांनी पाठवले ते सांग. लक्ष्मण म्हणला मी नाही आलो, माझ्या दादानीच मला पाठवले. बस माझं जीवन धन्य झालं. मृत्यूच्या वेळेस देव माझी आठवण करतोय आणि तुझ्यासारख्या संताला माझ्याकडं पाठवतोय. आता एक माझी शेवटची विनंती अशी आहे की तू संत असल्यामुळं तुझ्या माध्यमातून मी हा निरोप देतो की प्रभू रामचंद्राला माझा जाऊन निरोप सांग. आज जशी माझी आठवण ठेवली तशी चिरकाळ प्रभूंनी माझी काय चरित्र कडेला गेल्यानंतर वैकुंठ गमनाच्या वेळेस माझ्या तुकोबरायनी तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत त्या सनकादिक ऋषीला सांगितलं तुम्हाला माझी शेवटची विनंती की देवाला तुम्ही माझा निरोप सांगा. पहिलं चरण शेवटची विनवणी, 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 शेवटची विनवणी. संता जने परिसावी, संता जने परिसावी, परिसावी विसरतो न पडावा, हे विसरतो न पडावा. संत जनी परिसा, संत जनी परिसावी विसरतो न पडा, विसरतो न पडावा. शेवटची विनवणी. लक्ष्मणापाशी राजा रावणाचा हा निरोप आहे आणि तिथं बिभीषण होता बरोबर. ऐका जरा. तर मरायच्या वेळी डोळे झाकायच्या वेळेस बिभीषणाला राजा रावण काय सांगतोय. बिभीषणा तुला काय वाटतं प्रभू रामचंद्रांनी मला मारून ते विजेते व्हायला लागलीत का. बिभीषण म्हणतो हो, पण हे पूर्ण सत्य नाहीये. माझ्या नाशाला आणि माझ्या ऱ्हासाला कारण आपल्या आई वडिलाचा शाप आहे. मला विश्राव्याचा आणि कैकेशीचा शाप आहे. म्हणून तुला तुझं आता तू राजा होणारच आहेस. मला माहिती आहे राम इथं लंकेत यायचे सुद्धा नाहीत राम, कारण ते पूर्ण वनवासी व्रताचंच त्यांनी पालन केलं अरण्यात असताना. रामाने किष्किंधेत ही वाली मारल्यानंतर सुग्रीवाला राज्याभिषेक करताना लक्ष्मणाला हनुमंताला पाठवलं, पण राम किष्किंधेत गेले नाहीत. आणि लंकेत सुद्धा मला माहिती की राम येणारच नाहीत, कारण 14 वर्षे 14 दिवस वनवासी असल्यामुळं, अंगाला साली गुंडाळल्यामुळं ऐश्वर्य संपन्न असलेल्या राज्यात ते कसे येतील. आणि गेलेच नाही राम, ही गोष्ट खरीच आहे. मग आपल्या इथं रामायण लागल्यानंतर 14 दिवसासाठी आपण जे वनवासी मंडळ निघतो, तर पूर्वीच्या काळातले वनवासी रिकामेच निघायचे असे. आता 14 दिवस नाही 28 दिवस खाऊन पिऊन शिल्लक राणी इतकं बरोबरच घेऊन निघतात. आणि त्याग एक गोष्ट चांगली, आणि कुठं चहा घ्यावा कुठं नाही ह्याचं तरी थोडं भान ठेवायला पाहिजे. एखादी आता म्हणू नये आपण शाकाहारी हॉटेल आहे तिथं तरी ठीक आहे, पण तिथं लिहिले येथे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ आहे तिथं सुद्धा याने काय होतं पावित्र्य राहत नाही. बोलिले की कुठंही कुठं जायचं नसतं, याचं भान वार करायला ठेवायचं असतं थोडं. राम येणार नाहीत, पण ऐक मला तर हे राज्य चांगलं असू नये पचलं नाही, त्याचे अनेक कारण आहेत. त्यापैकी आईवडिलाचा एक शाप आहे. तू एक काम कर, आईवडिलाचं चांगल्या पद्धतीने श्राद्ध कर्म कर. श्राद्ध कर्माने पितर तृप्त होतात आणि पुढच्या पिढीला ते आशीर्वाद देतात. नसता ठरलेल्या तिथीमितीला जर त्यांना अन्न पाणी भेटलं नाही तर ते शाप देऊन निघून जातात. आहा कटा त्याचे करीती पितारा, वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला. आहा कटा
आता हा विषय नीट ऐका जरा. काही काहीचं मत असं आहे, माणूस गेला मेला झाला सगळं संपलं, पण मुद्दा तसा नाहीये. अलीकडं आपल्या बुद्धीने विचार करणारे विचारवंत काय सांगतात हे महत्त्वाचं आहे का सगळा शास्त्राचा अभ्यास करून सांगणारे सावता महाराज, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, निळोबाराय, नामदेवराय सांगतात हे महत्त्वाचं आहे, साधू संत काय सांगतात हे महत्त्वाचं आहे. अलीकडं कुणाचा काय विचार निघन त्याचा मेळच नाही. अनेकाचे अनेक विचार. बखरीतून आलेला छत्रपती शिवरायांचा इतिहास असाच आहे असं ह्या विचारवंतात एकमत होत नाही. आज कुणी म्हणतात आम्ही संशोधित केलेला हा इतिहास खरा आहे, कुणी म्हणतात आम्ही संशोधित केलेला हा इतिहास खरा आहे. राजे आग्र्याला गेले आणि तिथून येताना काय काय म्हणतात पेटऱ्यात कसे बसते ते पेटऱ्यात बसून आलेच नाही तर तेच भोई झाले आणि त्या पालखीला ह्या पेटऱ्याला खांदा देऊन आले, असं काही कायचं मत आहे. पण तुम्हाला माझं एक मत सांगतो, भजन करा विठाला विठा विठाला विठाला. हे इतिहासाबद्दल कुणाला काय मत मांडायचे ते मांडा, पण संप्रदायातल्या ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांच्या वाङ्मयाबद्दल विचारवंतांनी मत मांडूच नयेत. का? कारण हे वाङ्मय असं जड आहे, 7-7 पिढ्या वारकरी घराण्यातल्या निपजल्या, निष्काम सेवा काय घडली तर त्यांना नीटनाटकं एखादा अक्षर अभंगातलं कळतं राजू, इतकी सोपी गोष्ट समजू नका. आणि ह्याच्यावर मत मांडणारे कोण आहेत तर ज्यांच्या गळ्यात माळीचा पत्ता नाही, ज्यांनी कधी पंढरपूर पाहिलं नाही, गाथा ज्ञानेश्वरी नीट उलगडली नाही, ते म्हणतात तुकाराम असा म्हणला एकेरी. म्हणलं आता म्हणतानी तुला सखाराम दाखविला असतं पण मी तिथं नव्हतो. अरे साधू संतांचा एकेरी उल्लेख आमचे वारकरी कधीच करणार नाहीत. माऊलीच म्हणणार, तुकोबा रायच म्हणणार, नामदेव रायच म्हणणार. हा फरक आहे. एक वाक्य सांगतो, सांगणारे आचाराचा पत्ता नाही, माळ नाही, वारी नाही, ते संत वाङ्मयाबद्दल बोलतात. सांगूच का तुम्हाला, त्या शेळीने त्या बकऱ्याला जर जन्म दिला, त्या बोकडाला, तर त्याच्यासारखा उन्मत्त प्राणी नाही. 21 दिवस त्याला झालं की हिने आपल्याला जन्म दिला, ही आई सुद्धा ज्या बकऱ्याला कळत नाही त्याचे मांसखंड खाणारे संप्रदायाबद्दल बोलतात. हा विनोद आहे. ते बोलतात आणि हे असं पाहिजे सांगतात. हे कसं काय मान्य व्हायचं? म्हणून राजा हो, परंपरेने देगलूरकर घराणा, साखरे घराणा, जोग महाराजाचा घराणा यांनी अभंगाचा अर्थ वगैरे सांगावून तो महाराष्ट्राने मान्य करावा. त्यांच्या ह्या परंपरेची ती तपश्चर्या आहे आणि तोच खरा आहे. आपण सुद्धा सांगतो तर त्यांचं उष्ट सांगतो तर आपण का आपला अधिकार आहे. म्हणून हे असं पाहिजे तसं नाही. तसं पिंडदानाच्या बाबतीमध्ये विचारवंत काय म्हणतात हे नका डोक्यात आणू. माझे ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ते पहा. ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेला ज्यावेळेस गेले आणि बद्रीनाथला गेल्यानंतर तिथं अलकनंदा नदीच्या काठाला ब्रह्मकपाल नावाचं क्षेत्र आहे. तर श्राद्ध कर्म झाल्यानंतर 3-4 जागेवरती वडिलाचं आईचं पिंडदान पाडण्याचा विधी आहे. बिहारमध्ये गया क्षेत्रात एक आहे, फल्गु नदीच्या काठाला. त्यानंतर काशी क्षेत्रात एक, त्रिवेणी संगमावरती प्रयागराजला एक, आणि तिथं आत्ता सांगितलं बद्रीनाथला एक. या ठिकाणी श्राद्ध कर्म झाल्यानंतर पिंडदान असतं. का? कारण श्राद्ध झाल्याशिवाय त्या कुटुंबाचं सूक्ष्मदृष्ट्या सुतक फिटत नसतं. 10 दिवस झाले की भावकीचं सुतक फिटतं, पण ज्या घरातली व्यक्ती गेली त्यांना सूक्ष्मदृष्ट्या श्राद्धापर्यंत सुतक असतं. म्हणून श्राद्ध झाल्याशिवाय बांधकाम केलं तर वास्तुशांती करता येत नाही, विहीर बोर घेतला तर पाण्याची उजवण करता येत नाही, तीर्थयात्रा केली तर माऊंद करता येत नाही. श्राद्ध झाल्यावर हे करावं लागतं, कारण ते सूक्ष्मदृष्ट्या सुतक असतं. तर ज्ञानोबारायासारखे विरक्त महात्मे सुद्धा बद्रीनाथला गेले आणि त्यांनी आपल्या आईवडिलाचं पिंडदान स्वतःच्या हाताने पाडलं. बाकीचे संत म्हणले तुम्ही तर सगळ्यापेक्षा वेगळे येत, तुम्ही संसारिक नाही तरी सुद्धा. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शास्त्र असं सांगतंय की आपल्या आई वडिलाचं पिंडदान केवढा जरी महात्मा झाला तरी त्यांनी पाडावं. संसारिकांनी तर पाडावंच हे शास्त्र सांगत असल्यामुळे त्याच्या विरुद्ध कसं वागता येईल मला? ते म्हणतात प्रत्यवाय आहे अशास्त्री वागता. अशास्त्री म्हणजे शास्त्राच्या विरुद्ध वागणं हे चुकीचं आहे. हे तीर्थयात्रेला नामदेव महाराज, सावता महाराज हे संत 2 वर्ष 11 महिने फिरले. तर सगळ्या संतांनी आपापल्या आई वडिलाचं पिंडदान त्या त्या क्षेत्रावरती पाडलं. त्यांना जास्त कळतं का आपल्याला कळतं? विठाला 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 विठाला. आज पिंडदान पाडून त्या सूक्ष्म शरीराला सद्गती मिळते, त्या कुटुंबाचा आणि त्या गेलेल्या व्यक्तीचा संबंध तुटतो. पितरांचा खाली येण्याचा जो वेळ असतो
नीट ऐका जरा. तर त्या तिथीला आता श्राद्ध आहे ना, तर श्राद्ध कर्माच्या दिवशी जी व्यक्ती गेलेली ते सूक्ष्म शरीर घेऊन 11:26 तर 1 वाजेपर्यंत ते सूक्ष्म शरीर इथं येतं. आणि जो आपण त्याची प्रतिकृती झेरॉक्स म्हणून जो पिंड केलेला असतो, तर ज्या भागात जो खाद्यपदार्थ वापरतात जास्त त्याचा पिंड असतो. गयेला गेलात तर तिकडं भाताचे पिंड आहेत सगळे. गयेला गेल्यानंतर भाताचे पिंड आहेत. आपल्याकडं कणकीचे पिंड असतात ते गव्हाचे. तर पिंड म्हणजे एक शरीरच आहे ते, आणि त्याच्यावरती ते शरीर येतं. आणि कसं असतं ऐका जरा. हे शरीर जळालं की अन्नमय कोश जळतो त्याच्याबरोबर. प्राणमय, अन्नमय वेगवेगळे जे कोश आहेत, अन्नमय कोश जळाल्यामुळं त्या सूक्ष्म शरीराला, हवेच्या शरीराला हे अन्नाची गरज नसते केलेल्या. तर केलेलं जे अन्न आहे त्याचा नुसता वास जरी त्या शरीराला मिळाला, कारण ते सुद्धा वायवीच असतं, आणि वायवी स्वरूपातलं शरीर इथं येतं, आणि त्याला या अन्नाचा वायवी स्वरूपातला वास दिल्यानंतर ते शरीर तृप्त होऊन जातं. असा त्याच्यातला मेळ आहे. नाही तर काय म्हणते ते कसं खातं असन बाबा, नेमकं ते कसं हे अगोदर कळून घे, आणि मग कसं खातं हे डोक्यात आण. विठाला 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 त्याच्या 2-3 बारकाव्याच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. 3 शक्यता असतात. 3 शक्यता काय असतात माहिती का? गेलेली व्यक्ती तिच्याकडून जर चांगलं कर्म झालेलं नसल तर ती पशु पक्ष्याच्याही येवणीला जाऊ शकते. पण आपण हे जे कर्म करतो आज, कथा कीर्तन पिंडदान, तर रूपांतर होऊन पशु पक्ष्याच्या येवणीला ती व्यक्ती गेली तर चारा होऊन त्याला तो खाद्यपदार्थ मिळतो. अशी व्यवस्था आहे. कशी ते दृष्टांत सांगतो तुम्हाला. ती व्यक्ती जर मनुष्य येवणीला असेल तर या अन्नाचा थेट फायदा होतो. आणि गेलेली व्यक्ती जर स्वतःच्याच भजन कीर्तनाने नामस्मरणाने मुक्त झालेली असेल तर मुक्त होऊन गेल्यावर हे कथा कीर्तन हे त्यांना काय गरज आहे? मग अन्नाची तरी काय गरज आहे? मग हे केलेलं पुण्यकर्म वायाला जात नाही, ती आपल्याकडे वापस येतं. पहिली शंका सांगतो. आता एखादी व्यक्ती गेली, तिच्या पूर्वकर्मानुसार ती पशुच्याच येवणीला गेली, मग तिला कसं काय भेटतं? तर असं भेटतं, आपल्यातलाच एखादा माणूस कुणीतरी आपल्या कुटुंबातला अमेरिकेला नोकरीला आहे, आणि तो अमेरिकेला असताना 3 वर्ष झालं अतिवृष्टी, पीक पाणी काय नीट नाही. इथल्या भावाने अमेरिकेतल्या भावाला कॉल करून सांगितलं बांधकाम धरलंय, पण 3 वर्ष झालं कापूस पाण्यातच आहे, त्यामुळं बांधकामाला तू काय मदत पाठव. तो भाऊ म्हणला हो. तर अमेरिकेतल्या भावाने ज्यावेळेस याला पैसे पाठवले तर अमेरिकेचं चलनी नाणं आहे $, आणि आपला आहे रुपया. तर त्याने पाठवताना डॉलरच पाठविले, पण ह्या भावाच्या हातात पडताना $, पडत नाहीत. त्या डॉलरच्या तुलनेत 71 रुपये एका डॉलरची आज मार्केट आहे त्याचं. 71 रुपये एका डॉलरची, 71 रुपये. ह्याला त्यांनी पाठविले $, पण ह्याला भेटला रुपया. तसं आपण हे कर्म केलंय, पाठविले आपण हे कर्म त्या व्यक्तीसाठी, पण पाहिजे ती त्यांना जसं $चा रुपया होऊन त्या व्यक्तीच्या हातात पडतो, तसं गेलेल्या व्यक्तीला बरोबर ही सृष्टीमध्ये योजना आहे, त्याला पाहिजे तीच त्याच्या पदरात पडतं. एक मुद्दा. आणि ती जर मुक्त झालेली असेल तर मग ह्याचा काय उपयोग आहे? तर तुमचं वायाला जात नाही. हे अन्नदान कथा कीर्तन केलेल्या व्यक्तीसाठी ते मुक्त झाले तर वायाला जात नाही. कसं जात नाही? एक मुलगा MBBS शिकतोय मुंबईला, आणि हॉस्टेलला अभ्यास होत नाही म्हणून त्यांनी एक स्टडी रूम केलेली एक. तिथला ॲड्रेस दिला त्यांनी वडिलाला. मला म्हणे आता तर फोन पे गुगल पे झाले, ती गोष्ट निराळी, हे पूर्वीच आहे. म्हणले मनी ऑर्डर पाठवा बाबा मला. मग वडिलांनी इकडून 5,000ची मनी ऑर्डर त्या मुलाला पाठवली. तर मनी ऑर्डर फॉर्मवरती 2 पत्ते असतात. ज्याला मिळणार आहे मनी ऑर्डर त्याचा असतो पत्ता, त्याला म्हणतात पाणेवाले का पता. आणि इथून पाडळसिंगीतून तुम्ही मनी ऑर्डर पाठवली, पाठवणाराचं नाव असतं, त्याला म्हणतात भेजनेवाले का पता. ह्याने इकडून 5,000ची मनी ऑर्डर पाठवली, पण स्टडी रूमचा जो मालक होता त्याचं आणि त्या विद्यार्थ्याचं भांडण झालं, आणि त्याने रूम सोडली. मनी ऑर्डर तिथं जायच्या अगोदर रूम सोडली. मग 5,000ची मनी ऑर्डर तिथं गेली, पण जो मुलगा तिथं होता तो तिथं नाही ना. मनी ऑर्डर तर गेली, दुसऱ्या कुणाला मनी ऑर्डर फाडता येत नाही, फोडता येत नाही, ती घेता येत नाही. मग ती वायाला गेली का? नाही. तो पत्ता असतो ना, भेजनेवाले का पता. ज्याने पाठवला त्याचा पत्ता असतो, त्याच्याकडे ती पाडळसिंगला मनी ऑर्डर वापस येते. तसं एखाद्याने आपल्या पूर्वजानिमित्त हे कर्म केलं श्राद्धाचं, आणि ते जर मुक्त झालेले असले तर तुमचं अन्नदान, तुमचं कथा कीर्तन हे वायाला जात नाही. तर भेजनेवाले का पता
तुम्हाला धुंडाळीत ते कर्म तुमच्या पारड्यात पडतं. विठाला विठाल विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दुसरा मुद्दा असा आहे, कुणाचेही आई वडील जोपर्यंत जिवंत येतं तोपर्यंत मुलाकडून त्रास होऊ नये, पण जरी झाला तरी आपल्या मुलाचं एकदम वाटोळं व्हावं असा तळतळून आई वडील कधी शाप देत नाहीत देत. पण एकदा त्यांना अग्निडाग दिला तर हे स्थूल शरीर राहतं, सूक्ष्म शरीर बनतं. त्याच्यामुळं गाडगं एकदा फोडलं ना ते, की त्या व्यक्तीला जे नाव झालेलं असताना प्राप्त आडनाव नाव गाव ती त्या मेलेल्या व्यक्तीचं राहत नाही पुन्हा. मग अहो तुकाराम महाराज म्हणतात, दिली तिळांजुळी कुळ नाम रूपासी, देह ज्याचा त्यासी समर्पिला, करडती रात्रंदिवस काम क्रोध माया. मग आई वडील आहेत तोपर्यंत आपल्याकडं एक कथा सांगतात, ती खरी खोटी तो भाग निराळा आहे. एखाद्या लेकराची आई जिवंत आहे तोपर्यंत त्रास झाला तरी ती काय म्हणत नाही मुलाला, रागवण पण शाप देणार नाही. वडील रागवतील पण मुलाचं वाटोळ व्हावं असं त्यांना वाटत नाही. सांगतात की एक जणाची आई अशी वारली, स्मशानभूमीत नेली आणि तिला अग्निडाग दिला, पण पाऊस सुरू झाल्यामुळं ते प्रेत नीट जाळावं म्हणून त्या आईचा एक मुलगा 4-2 जणाला घेऊन तिथं गेला. 4 मेढी रावल्या, पत्रे रवली टाकले आणि खाली आलेली एक ढलपी त्याने वर ढकलली तर ते सरण बरंचसं ढासळण त्या मुलाच्या पायाला लागलं, पोळालं. चटका बसला आणि टरकन फोड आला. तर जळता जळता त्या आईचं काळीज म्हणत होतं, बाळा मी तर आता होरपळते जळते रे, पण तुझ्या पायाला जास्त पोळालं का नाही? पोळालं तर नाही ना. जळतानी सुद्धा जळूस्तोर सुद्धा ते आई वडील त्या मुलाच्या हिताचाच काळजीचाच विचार करतात. पण एकदा जळलं की विषय संपवतो म्हणून श्राद्धाला, दहन झालं की श्राद्धाला दशक्रियेला जर त्यांना वेळच्या वेळेला ठरलेली जी वेळ असते ना त्यावेळेला त्यांना ते अन्न पाणी वगैरे मिळालं नाही तर ते शाप देतात. मग तो शाप नका डोक्यावर घेऊ. कसा देतात तुम्हाला चिंतन सांगतो थोडंसं. भजन करा, विठाला विठाला आता यावर्षी नद्याला भरपूरच पूर आले. नदीला पूर आल्यानंतर त्या पुरामध्ये जर मोठं लाकूड वाहून चाललं तर एवढं लाकूड असलं तरी ते लाकूड त्या पाण्यात तरंगत. पण एवढासा छोटासा खडा वाळूचा कण जरी पाण्यात टाकला तरी तो बुडाला जातो. मग छोटा वाळूचा कण पाण्याने बुडू नाही द्यायला पाहिजे, लाकडाला त्याने बुडवायला पाहिजे ना. पण पाणी त्या दगडाला वाळूला बुडवतं आणि लाकडाला बुडवीत नाही. याचं खरं कारण काय माहिती का? कारण त्या वृक्षाची लाकडाची वाढ पाण्याने केलेली असते. झाडाची मुळं पाण्यापर्यंत गेल्यामुळं पाणी म्हणतं की हे माझ्या हाडामासाचं माझ्या रक्ताचं हे, मी ह्याला वाढवलंय. आणि तो वृक्ष पाण्यात आल्यानंतर पाणी म्हणतं हे माझंच जर आहे, ह्याला मी कसं काय बुडू? म्हणून अशा हातात न बसणारे लाकडं सुद्धा तरंगतात आणि दगड बुडतो. तसं मुलांकडून आई वडिलाला त्रास झाला तरी ते म्हणतात शाप कसा द्यावा, हे माझेत नाही म्हणून ते सहन करतील. पण दहनविधी झाल्यानंतर मात्र ते श्राद्ध दशक्रिया तेरशीला जर मिळालं नाही, पितृपक्षात अक्षय तृतीयाला, तर शाप देऊ शकतात. कसा देऊ शकतात? कसा फरक पडतो सांगतो तुम्हाला. एक मुलगी, तिचं लग्न झालं नाही, 18-20 वर्षाची मुलगी आहे. तर ते बैल बाजार बंद असल्यामुळं व्हॉट्सअप पण तिच्या वडिलांनी टाकलं होतं बऱ्याच जणांना, हे पाडळशिंगचा आहे ना, असे माझे बैल आहेत. मग ते बैल बघायला व्यापारी आले तर वडील घरी नव्हते. तर ती मुलगी म्हणली बघून जा बैल, वडील तुम्ही बोला. तर बैल बघितल्यावर ते म्हणले बैल आहे पण शिंगात असाच आहे वा. ती म्हणली पाडळ शिंगात आमच्या बैलासारखा बैलाला जोड नाही, तुम्ही आमच्या बैलाला नाव ठेवतात, चला निघा. आमचा गोठा कसा, मोबाईलला बंद करा, आमचे बैल कसे, हे माझं आहे ना आमचंही. ती म्हणली. पण 2 महिन्यांनीच त्या पोरीचं लग्न जमलं. झालं लग्न. लग्न होऊन ती नवऱ्याच्या घरी गेली. येती जातीला पुन्हा वापस आली. आल्या आल्या तीच बापाला म्हणली काय तुमचे बैल आहेत आणि कुठं आमचे बैल आहेत. कोणती मुलगी जी आमचे बैल कसे ठणकावून व्यापाऱ्याला सांगत होती, तीच मुलगी बापाला म्हणते आमचे बैल बघा, तालुक्यात त्याला जोड नाही. आमची जमीन म्हणजे हत्तीचं मस्तक आहे आणि तुमच्या म्हणजे पाऊस आला की चिबड्या जमिनी सगळ्या. मग आता मुलगी तर तीच आहे, पण बोलण्यात फरक पडला का नाही तिच्या? माझं तुझं झालं का नाही? तसं दहन कर्म झालं आणि पार्थिव शरीर जाळालं, तो सूक्ष्म शरीर माझं तुझंच करतं. मग त्यावेळेस जर ह्या पुढच्या पिढीकडनं त्यांना वेळच्या वेळेला ठरलेल्या तिथीमितीला हे अन्न पिंडदानाच्या माध्यमातून मिळालं नाही तर ते शाप देतात
आणि त्या शापाने मग नीटनाटकं होत नाही, अनेक अरिष्ट येतात. मग काय 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 देवबाप्पाकडे बघायला गेल्यावर ते म्हणतात तुम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबळी करावं लागतोय तुम्हाला, तिकडं 5-50 हजार घालते, पण हे नीटनाटकं थोड्या पैशात करायची नाही. ते विठाला विठ्ठल विठाला 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 असा त्यातला बारकावा आहे. म्हणून ऐका, देवानी राजा रावणासारख्याची आठवण केली की लक्ष्मणाला पाठवलं. आणि खरं सांगू तुम्हाला, भगवंतानी आपली आठवण कुणाची देव आठवण करीत नाही. महात्मे म्हणा, देव म्हणा, ज्यांची आठवण करतात ते भाग्यवान असतात. एकच प्रसंग सांगतो आणि सेवेला समारोपच देतो. एकदा भजन करू. 1:15 वाजले, 1ला कीर्तन संपणार आहे बरोबर. थोडे हात वर करा. तुमचं युट्यूबला येते ना हात वर केलेले कॅसेटमध्ये, हात वर करा. विठोबा रखुमाई बार घुमाए 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 कुंडली खबरदारी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की पार्वती पदे शिव हर 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 विठोबा बार घुमाए जय विठोबा रखुमाई बार घुमाए तर देव आठवण करतो तो मुद्दा झालाच. पण एक मुद्दा सांगत होतो तुम्हाला मी. 11:26 तर 1 वाजेपर्यंत जी पितरासाठींची वेळ आहे त्याला शास्त्रामध्ये कुतप वेळ म्हणतात. काय म्हणतात? कुतप वेळ. त्याच वेळेस पिंडदानाचं काम व्हायला पाहिजे. 11:30च्या आतही नाही, 1च्या नंतरही नाही. कीर्तन लांबलं तरी चालेल, पण जो विधी नैवेद्य दाखवायचा तो त्याच्यासाठी ती वेळ आहे. काही काही वेळा अतिशय महत्वाच्या असतात. साधारणतः 4च्या वेळेस उठणं, 4 ते 6 वेळेसचं जे मुहूर्त आहे त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. महत्वाचं काम असलं ना तुमचं, मुहूर्त काही पाहायचे नाहीत. पूर्वीच्या काळातले लोक पहाटच उठायचे, 3ला आंघोळ करायचे, दशम्या बांधून खांद्यावर घ्यायचे, हनुमंताचं दर्शन घेऊन कोणाचं तोंड पाहायच्या अगोदर ब्रह्ममुहूर्तावरती निघायचे. कारण त्या मुहूर्तावरती प्रयाण केल्यावर कामं जरा सक्सेस व्हायची. मग ब्रह्ममुहूर्त पाहून लोक कामं करायचे. आताच्या सूर्यवंशी झोपणाऱ्या लोकांना हे पटायचं नाही. जे पडून राहीन तैठ आहे, 11 वाजले तरी उठत नाही, त्यांना हे कसं पटणार आहे? तर ते ब्रह्ममुहूर्त आहे. त्याच्यानंतर ऐका, 12 ते 1 पर्यंतचा जो मुहूर्त आहे त्याला अभिजित मुहूर्त म्हणतात. अभिजित मुहूर्तावरती जे लग्न आहे, प्रभू रामचंद्र अवताराला आले तर अभिजित मुहूर्तावरती अवताराला आले. आणि संध्याकाळची जी वेळ आहे त्याला गोरज मुहूर्त म्हणतात. की पूर्वी गायी असायच्या आणि गायी चारून गुराखी पोरं गावाकडे गायी घेऊन येत असताना त्यांच्या पायाने, गायीच्या पायाने उधळलेली जी धूळ आहे ती धूळ मावळतीला गेलेल्या सूर्याच्या तांबूस किरणामध्ये अशी उठून दिसायची. गो रज, गायीच्या पायाचे रजकण दिसायची, त्याला गोरज मुहूर्त म्हणतात. ते मुहूर्त आहे. आणि त्याच्यानंतर दिवस मावळल्यानंतर जे 3 सांजाचा मुहूर्त आहे, या 3 सांजाला शंकर परमात्मा पार्वती पृथ्वी तलावरती फिरत असतात आणि लक्ष्मी माता एक पृथ्वी तलावर येत असतात. म्हणून लक्ष्मी शंकर येतील म्हणून स्त्रिया शेतातून आले की पहिल्यांदा हातपाय धुवून देवघरातून तुळशीमध्ये दिवा लावतात लक्ष्मीच्या स्वागतासाठी. ही पद्धत आहे. बाकीचे कामं नंतर. पूर्वी तर सांगतो, आता अगोदर चहा आणि नंतर दिवे. अंधार पडू नये तर 8 वाजू. आणि ही वेळ देवा धर्मासाठीची वेळ आहे. म्हणून ज्याला संस्कृत भाषेतलं शिवमहिम्न स्तोत्र येतं त्यांनी दिवस मावळल्यानंतरच जे 3 सांजाचं मुहूर्त आहे त्यावेळेस शिवमहिम्न म्हणावं, शिवतांडव म्हणावं, त्याच्यानंतर शिवमानस पूजा म्हणावी. ते नसल जमत तर रुद्राक्षाची माळ हातामध्ये घेऊन एकलिंगेश्वराच्या मंदिरात यायचं आणि नमः शिवाय अशा 11 माळा जर जप केला तर त्या वेळेला केलेला जप भरपूर पुण्य देतो. म्हणून मुहूर्ताचं महत्व आहे दिवस मावळल्यानंतरच्या वेळेस. आणि ही वेळ बाकीच्या कामाला निश्चित आहे. भागवतात विषय आलेला आहे की कश्यपाची पत्नी जी दिती होती
तिने ह्या तिन्ही सांजाच्या वेळेस आग्रहाने पतीकडं भोग मागून घेतला आणि आवेळी भोग भोगल्यामुळं हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे 2 दैत्य जन्माला आले. त्याचं ते कारण आहे. म्हणून वेळ महत्वाची असते. आता दुसरा मुद्दा सांगतो तुम्हाला की बरेच लोक आता इथं एकलिंगेश्वर आहेत म्हणून सोमवार धरतेत, बरेच जण शनिवारही धरतेत. तर सोमवार धरणारे त्यांना म्हणलं ना सोडा ना सोमवार, ते म्हणतात वाजून द्या ना 12. तर 12 वाजायचा आणि सोमवाराचा काहीच संबंध नाही. हां, ह्या श्राद्धाचा पितराचा, कारण पितर आपण 12लाच बोलवितो त्याचे पाय पुसतो, कारण पितरांचा खाली येण्याचा तो काळ आहे. पण सोमवाराचा आणि 12चा कसा काय संबंध नाही? सोमवार सकाळी 8ला सोडला तरी चालवतो आणि संध्याकाळी सोडला तरी चालवतो, पण 12 वाजून द्या कशामुळे म्हणते तर आईन सेंटरला जेवल्यामुळं पोटाचा ऍडजस्ट होतो, दुसरं काही नाही. त्याच्यामुळे म्हणते वाजून द्या की 12. विठाला विठा म्हणून ही वेळ महत्वाची आहे. तर राजा हो, विषय सांगत होतो तुम्हाला की शेवटची विनवणी संताजनी परिसावी. तर विसर पडू नये, देवाने आपला विसर कधी ठेवावा. तर एक प्रसंग सांगत होतो तुम्हाला मी. राम रावणाचं युद्ध सुरू असताना आहिमही रावणाने प्रभू रामचंद्राला पाताळात नेलं आणि पाताळात नेल्यानंतर सकाळी राम लक्ष्मण कुणाला सापडानात. कुठं असतील राम लक्ष्मण? सगळ्यांनी धांडोळा सुरू केला पण कुणालाच राम लक्ष्मण सापडानात. हनुमंतराय एका शिळेवर बसले होते, सगळे धापा देऊन आले, म्हणले राम लक्ष्मण कुठे काय मिळच नाही. नीट मी सांगतो ती संगतीबाज वाक्य आहे का? रावणाने सीतेला पळून नेलं, त्या सीतेचा शोध हनुमंतरायांनीच लावला आणि आहिमही रावणाने राम लक्ष्मणाला नेलं, त्यांना आणायचं काम सुद्धा माझ्या हनुमंतानीच केलं. विठाला विठाला कसे गेले काय गेले शोध लावित हनुमंतराय गेले पाताळात. आहिमही रावण त्या पाताळाचे अधिपती होते आणि राम लक्ष्मणाचा देवी पुढे बळी द्यायचा होता त्यांना. म्हणून राम लक्ष्मणाला स्नान घालून त्या नगरातून राम लक्ष्मणाची मिरवणूक काढली. तर राम लक्ष्मणाचं सौंदर्य पाहायला कुणी माड्यावर, कुणी गोपुरात, त्याच्यानंतर कुणी वट्यावर, कुणी झाडाझोडपावर, रस्त्यावर सगळे लोक आले. आणि काही काय स्त्रिया ज्या होत्या त्या स्त्रिया वरती गेल्या नाहीत, घरातच होत्या. पण घरातूनच त्यांना रामाला कसं पाहता यावं म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्या घराला गवाक्षद्वार होते. त्या काळातलं तंत्रज्ञान सांगतो. गवाक्षद्वार म्हणजे छोटंसं असं भिंग बसवलेलं, आतून त्या भिंगापाशी गेलं की असं पाहता यायचं की बाहेरची व्यक्तीची आकृती मोठी दिसायची. मग त्या स्त्रिया धडकच रस्त्यावर रामाला पाहायला कार आल्या नाही. ती त्या काळातली मर्यादा होती की उमऱ्याच्या आत राहायचं, डोक्यावर पदर घेऊन राहायचं. ह्या अशा मर्यादा त्या काळातल्या स्त्रिया पाळायच्या. म्हणून रामाला तर पाहायचंय, पण कसं पाहायचं? तर भिंतीला बसवलेल्या त्या गवाक्षद्वारातूनच त्यांनी रामाला पाहिलं. आणि सगळ्यांनी विचार केला, इतके सुंदर राम लक्ष्मण असताना ह्यांचा देवी पुढे बळी देणं बरं नाही, देव करो यांचं रक्षण होऊ. हनुमंतराय गेले, सांगायला वेळ नाही. हनुमंतराय गेले तर देवी पुढे बळी द्यायचा म्हणून पहिल्यांदा गेले की शेपटी दुमती केली, देवी ठोकली हनुमंतराय. जाऊनी पाताळा केली देवीची अवकाळा. आणि मोरी होती, देवी घातली मोरीत, मोरी ढकलली. देवी म्हणली मला कामून? म्हणले गप बसायचं फक्त. देवीच्या जागेवर हनुमंतराय बसले. राम लक्ष्मणाला मिरवून आणलं तर कधी नाही ती देवी म्हणती आहिमय रावणा हो, तुमच्यावर मी प्रसन्न आहे. ते म्हणले कधीच देवी बोलली नाही, आज बोलली हो. म्हणले काय पाहिजे? तर देवी म्हणली मला सध्या फलाहार पाहिजे. बऱ्याच जणांचे मोसंबी आणखीन भावामुळे तुटून गेले नाही तर आणा म्हणल्या मोसंब्या. बऱ्याच मोसंबी आणल्या, सेप आणले, केळी आणले, हे असे फळं खाल्ले हनुमंतरायांनी. म्हणले आता पुढं काय? तर देवी म्हणली काही नाही, ज्यांना बळी द्यायचा आहे त्या रामाला पुढं आणा. रामाचा बळी द्यायचा ना त्यांना पुढं आणा, त्यांना मला बोलायचंय. म्हणजे बोला. देवीच्या जागी येऊन देवी म्हणून हनुमंतराय म्हणतात रामा तुम्हाला इथं आता मारणार आहे, तुमचा माझ्या पुढं बळी देणार आहे. तर मरतानी तुम्ही तर देव आहेत, कधी खोटं बोलणार नाहीत, पण मरतानी माणूस कधी खोटं बोलत नाही, तो खरं बोलतो. सांगा तुम्ही मरणार आहे, तुमचा बळी दिला जाणार आहे, तुम्हाला सध्या कुणाची आठवण येते? असं म्हणल्यावर राम रडायला लागली. आठवण? मला किती माझ्यावर लोक प्रेम करणारे. मी आल्यामुळं माझ्यासाठी 6 दिवसांनीच राम राम 6 वेळेस म्हणून माझ्या वडिलांनी दशरथाने प्राण सोडला. बायकोला सोडून लक्ष्मण माझ्या बरोबर आलाय, काय त्याचा त्याग आहे. तिकडं नंदीग्रामला अंगाला साली गुंडाळून भरत सुद्धा गादीवर न बसता निराहारी राहायला, केवढा त्याचा त्याग आहे. एवढीच गोष्ट नाही तर सगळे 18 आलुतेदार 12 बलुतेदार माझ्या बरोबरच आलते, केवढा त्यांचा त्याग. एक नाही असे शेकडो लोक आहेत
की जीवापाड माझ्यावरती प्रेम करता सुग्रीव असेल, त्याच्यानंतर जांबुवंत असेल, सीता असेल, माझी आई कौशल्य असेल, कैकई माता असेल. पण देवी माते तुला खरं सांगू का, जवळ असूनही मला लक्ष्मणाची नाही, भरताची नाही, सुग्रीवाची नाही, बिभीषणाची नाही, ना शत्रुघ्नाची नाही, मला कुणाचीच आठवण येत नाही. मग देवी म्हणती तुम्हाला आठवण कुणाची येते? तर राम रडून म्हणतात आठवण फक्त मला माझ्या हनुमंताचीच येते. माझा बजरंगबली जर इथं असता तर माझ्यावर ही वेळच आली नसती. हनुमंतराय रडायला लागली, म्हणले काय मी असा उघडा नागडा नुसती लंगोटी आहे, तरी संकट काळात माझ्या प्रभूला माझी आठवण यावी. हा भक्तिशास्त्रातला उत्तरार्ध आणि कळस आहे जो की हनुमंतरायाच्या वाट्याला आला. म्हणून ते बाहेर आले भूमुखार करून रामाच्या पायाला लागून हातावरच उचललं. तर केवळ अनन्यतेने, सेवेने आणि कशाची अपेक्षा न करताच सेवा केली तरच देव आपली आठवण ठेवू शकतो, नाही तर ठेवूच शकत नाही. राजाऊ असं आपल्या वाट्याला यावं तर आपल्या जीवनाची सफलता आहे. पण नाही आलं तर देवाला किमान म्हणावं माझा विसर तरी पडू नका. नाही हनुमंतरायासारखा, नाही ज्ञानोबारायासारखा आठवा आला, पण किमान वेळोवेळी तरी एक तुमचा भक्त एक लिंगेश्वराला म्हणायचं की पाणी घालीत होता, सोमवार धरीत होता, बेल वाहत होता, हे मला इतकी तरी आठवण, थोडी तरी दुसरं चरण विसरत न पडावा. विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. बस इतकंच, बोलत नाही आता फार बोलो काही अवघे पायी विधीत तुका म्हणे पडिलो पाया करा छाया कृपेची. विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. यथामती यथावकाश आपल्या संकल्पित वेळेमध्ये भगवान लिंगेश्वराच्या परमपावन दरबारामध्ये वैकुंठवासी हरिभक्ती परायण सगळ्यांचे आवडते वारकरी प्रेमी भिक्षण मामा श्राद्धाच्या त्यांच्या निमित्ताने त्यांच्या परिवाराने सुपुत्रांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम, त्यामध्ये सगळे आप्तेष्ट हितचिंतक नातेवाईक सगळे सोयरे सगळी दिग्गज महाराज मंडळी महाराष्ट्र क्षितिजावरती आपल्या कलागुणांनी आपल्या मातीचं आपल्या मराठवाड्याचं बीड जिल्ह्याचं नाव धनावून टाकणारे आमचे बळीराम महाराज यादव दिगंबरदाच्या होडे, इथं नेहमी संप्रदायातून विद्यार्थी घडवण्याची अविरत सेवा करणारे राम महाराज वराड, सगळे गावातील भजी मंडळी आणि नेहमी मामाच्या प्रेमातली ज्यांची फार थट्टा मस्करी चालायची आमचे सदाशिव महाराज मामा, भरपूर विनोद चालायचे, अशी सगळी मंडळी मामाच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आपण त्यांच्या संगतीत काळ घालवला. त्या निमित्ताने इथं येऊन थोडी कृतज्ञता बाळगायची असते. म्हणून ही सगळी मंडळी आली, त्यांच्या सगळ्याच्या सहकार्याने वाजवायला आमचे महाराज छान आणि सटले सर आमचे आले, आदिनाथ गुरुजी सटले आळंदी गाजवणारे त्यांचे भाऊबंद. त्या दिवशी नारायणवाडीला आमचा परिचय झाला. म्हणलं असे वारकरी ती आता सर म्हणले काहीच अडचण नाही महाराज मी येतो. माझ्या अगोदर येऊन त्यांनी इथं सगळं नियोजन केलं आणि हे कीर्तन कायमस्वरूपी यूट्यूबला मामाचं कधी मी काय बोललो मामाबद्दल हे कोण कोण चाली कशा म्हणले, हे कीर्तन आपलं आजरामर झालं. भरपूर सेवा एकलिंगेश्वराची केली ज्या मामाने, त्यांची तेवढी तरी स्मृती राहावी म्हणून हा एकलिंगेश्वरानेच घडून आणलेला हा योगायोग आहे. म्हणून झालेल्या कीर्तनाच्या पुण्याने हो घातलेल्या अन्नदानाने
परमादरणीय हरिभक्तीपरायण मामाला लिंगेश्वरांनी सद्गती द्यावी अशी अपेक्षा बाळगू आणि सेवेला थांबू. ज्ञानेश्वर